आता अमाइन्सचं प्रिपरेशन समजून घेऊ. तर कोणकोणत्या मेथड्स अमाइनचं प्रिपरेशन्स करण्यासाठी आपण वापरणार आहोत. तर आपण 4 मेथड वापरणार आहोत. तर सर्वात पहिली मेथड जी आहे ती आहे हाफमन्स अमोनोलिसिस. काय रिएक्शनचं नाव आहे? हाफमन्स अमोनोलिसिस असं या रिएक्शनचं नाव आहे. म्हणजे अमोनिया सोबत रिएक्शन आहे म्हणून आपण याचं नाव ठेवलं. तर हाफमन्स अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडचं आपण हाफमन्स अमोनोलिसिस करणार आहोत. हाफमन्स हे सायंटिस्टचं नाव आहे आणि अल्किल हॅलाइडची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत आपण? अमोनिया सोबत करणार आहोत. म्हणून अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड सुद्धा म्हणतो आपण याच्यात. याच्यात आपली रिएक्शन्स कोणाची आहे? अल्किल हॅलाइड, प्रायमरी अल्किल हॅलाइड घेतो आपण आणि अमोनियाची रिएक्शन्स करत असतो एका सील ट्यूब मध्ये 373 केल्विन टेम्परेचरला आणि अल्कोहोलिक मीडियम मध्ये ही रिएक्शन्स करतो आपण. तर आपल्याला जो कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड ब्रेक होऊन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होऊन अल्किल अमाइन्स आणि HX तयार होते. याला आपण हाफमन्स अमोनोलिसिस म्हणणार आहोत. हे डिटेल मध्ये आपण समजून घेणार आहोत. सेकंड रिएक्शन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत ते म्हणजे रिडक्शन्स. लक्ष ठेवायचं आहे. तर रिडक्शन्स आता सर्वांना माहिती आहे की रिडक्शन्स म्हणजेच ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. रिडक्शन म्हटलं की समोरच्या फंक्शनल ग्रुपमध्ये हायड्रोजन ऍड करायचा आहे. मॉलिक्युलर हायड्रोजन ऍड करू शकता, नेसेंट हायड्रोजन ऍड करू शकता किंवा हायड्राइड आयन्स ऍड करू शकता. किंवा दुसरं असते रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. एखाद्या फंक्शनल ग्रुपमधून रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन काढून टाकणे म्हणजे सुद्धा काय होत असते? रिडक्शन्स. त्याच्यामुळे आपण आता रिडक्शन्स कोणकोणत्या फंक्शनल ग्रुपचं करणार आहोत ज्याच्यामुळे आपल्याला अमाइन्स तयार होईल. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण कोणत्या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स केलं तर अमाइन्स तयार होईल. तर त्या फंक्शनल ग्रुपमध्ये काय पाहिजे? नायट्रोजन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप जर असतील, नायट्रोजन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप जर असतील तर त्यांच्यापासून आपण रिडक्शन्स करून काय तयार करणार आहोत? अमाइन्स बनवू शकतो. तर मग असे नायट्रोजन असणारे फंक्शनल ग्रुप कोणकोणते आहे ज्यांचं रिडक्शन्स करणार आहोत? तर पहिलं आपण नायट्रो अल्केनचं रिडक्शन्स करू. कोणाचं? नायट्रो अल्केन हा जो कंपाऊंड आहे याचं रिडक्शन्स करू, ज्याला आपण RNO2 न डिनोट करणार आहोत. ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन दोन्ही डेफिनेशन फॉलो होईल. दुसरं आपण अल्किल सायनाइड किंवा नायट्राइल, अल्किल सायनाइड किंवा नायट्राइलचं रिडक्शन करू, ज्यामध्ये सुद्धा नायट्रोजन आहेच म्हणून रिडक्शन्स केल्यावर अमाइन्स तयार होणारच आहे. RC ट्रिपल बॉन्ड N याला आपण अल्किल सायनाइड किंवा त्यालाच आपण नायट्राइल सुद्धा म्हणतो. तर याचं सुद्धा रिडक्शन्स केल्यानंतर ऍडिशन ऑफ हायड्रोजन केल्यानंतर हा अमाइन्स मध्ये कन्वर्ट होईल. आणि तिसरा जो फंक्शनल ग्रुप आपण रिडक्शन्स करण्यासाठी वापरणार आहोत तो आहे अमाइड. अमाइड या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स करून ऍसिड अमाइड सुद्धा म्हणतो आपण त्याला. अमाइड किंवा ऍसिड अमाइड या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन करून सुद्धा आपण अमाइन्स तयार करू शकतो. अमाइडचा फॉर्म्युला काय राहणार आहे? RCONH2. आता रिडक्शन्स करण्यासाठी आपण कोणकोणते रिड्युसिंग एजंट वापरतो तर ते तर आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर पहिले आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशनच समजून घेऊन राहिलो की पहिली तर आपण हाफमन्स अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड, दुसरी आपण रिडक्शन्स, तिसरी रिएक्शन्स आहे आपण की प्रिपरेशन्स ऑफ प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन जे तयार करायचं आहे ते आपण गॅब्रिल थॅलामाइड सिंथेसिस. कोणती रिएक्शन्स आहे? गॅब्रिल थॅलामाइड सिंथेसिस करणार आहोत. म्हणून तिसरी जी आहे ते आहे गॅब्रिल थॅलामाइड सिंथेसिस असं या रिएक्शनचं नाव आहे. ज्या रिएक्शन्स मध्ये आपण प्रायमरी अमाइन्सच तयार करणार आहोत तेही ॲलिफॅटिक अमाइन्स. फक्त आपण या रिएक्शन्स मध्ये प्रायमरी अमाइन्सच तयार करतो आणि तेही सुद्धा आपण ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स तयार करण्याचीच मेथड आहे. ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स आपण या मेथडनुसार करणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यावेळेस आपण डिटेलमध्ये समजूनच घेऊ. तर गॅब्रिल थॅलामाइड्स, तर पहिल्यांदा तर आपल्याला थॅलामाइडचा फॉर्म्युला समजला पाहिजे. बेन्झिनला CO आणि CO ऑर्थो पोझिशन्स मध्ये 2 कार्बोनिल ग्रुप आणि एक NH ग्रुप इथे आपण दिला तर याला आपण थॅलामाइड असं म्हणत असतो या कंपाऊंड्सला. आणि यांच्यापासूनच आपण काय करत असतो? प्रायमरी अल्किल हॅलाइड्स तयार करतो. जी फोर्थ मेथड आहे प्रिपरेशनची ती आहे अमाइड पासूनच तयार करणार आहोत, पण त्या रिएक्शनचं नाव आहे हाफमन्स ब्रोमाअमाइड
डिग्रेडेशन रिएक्शन्स. काय नाव आहे याचं? हाफमन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. रिएक्शन्स मध्ये हाफमन्स बरेचदा येईल या चॅप्टर मध्ये. या सायंटिस्टचा खूप वर्क आहे याच्यात मध्ये. तर हाफमन्स ब्रोमा अमाइड डिग्रेडेशन. डिग्रेडेशनचा अर्थ काय होत असते? कमी करणे, आहे की नाही? तर हाफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन्स ही रिएक्शन कोणाची आहे माहिती आहे का? अमाइडचीच आहे. ऍसिड अमाइड प्लस हॅलोजन्स, आपण ब्रोमीन क्लोरीन जे काही वापरायचे आहे इन NaOH किंवा KOH च्या सोबत, आहे की नाही? तर याच्यापासून आपल्याला अमाइन्स तयार होते. काय तयार होते? अमाइन्स तयार होते. पण दॅट कंटेन 1 कार्बन लेस. एक कार्बन ऍटम काय असतो त्यामध्ये? कमी असतो. असं आपण अमाइन्स तयार करणार आहोत. तर ह्या चारही मेथड आपण डिटेल मध्ये समजून राहिलेलो आहोत. तर आपण हाफमन्स अमोनोलेसेस ऑफ अल्किल हॅलाइड ही पहिली मेथड समजून घेऊ पहिल्यांदा, आणि नंतर मग रिडक्शन्स, त्यानंतर गॅब्रिल थॅलामाइड सिंथेसिस, आणि फोर्थ हाफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन. पहिले आपल्याला प्रिपरेशनच्या मेथड समजल्या पाहिजे आणि मगच आपण त्याच्यावर एक एक मेथड मध्ये कम्प्लीट इन्फॉर्मेशन समजून घ्यायची आहे. तर आपण सर्वात पहिली हाफमन्स अमोनोलेसेस ऑफ अल्किल हॅलाइड किंवा अमोनोलेसेस ऑफ अल्किल हॅलाइड ही रिएक्शन्स पाहणार आहोत. काय रिएक्शनचं नाव आहे? अमोनोलेसेस ऑफ अल्किल हॅलाइड ही रिएक्शन्स आपण सर्वात पहिल्यांदा पाहणार आहोत. तर या रिएक्शन्स मध्ये आपल्याला अमाइन्स तयार करायचे आहेत. तर ही रिएक्शन्स करत असताना न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहे. काय आहे? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहे. हे लक्षात ठेवायचं आहे पहिल्यांदा, ज्याला आपण SN2 टाईपची रिएक्शन म्हणतो. तर अशी रिएक्शन्स फॉलो करणार आहे. त्यामुळे जे अल्किल हॅलाइड घेणार आहोत तो आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड घेणार. जर आपण टर्शरी अल्किल हॅलाइड घेऊन जर रिएक्शन्स केली अल्कोहोलिक अमोनिया सोबत तर ती एलिमिनेशन्स होईल. तर त्याच्यामुळं हाफमन्स अमोनोलेसेस ऑफ अल्किल हॅलाइड वर नोट जर विचारली तर इट इज द रिएक्शन्स इन विच अल्किल हॅलाइड इज ट्रीटेड विथ. आपण यामध्ये अल्किल हॅलाइडची ट्रीटमेंट कोणासोबत करतो? एक्सेस ऑफ अमोनिया सोबत करतो. मी अमोनिया कसा लिहून राहिलो ते लक्षात ठेवा रिएक्शन्स करण्यासाठी. इन अ सील ट्यूब ऍट 373 केल्विन टेम्परेचर. एका सील ट्यूब मध्ये आपण ही रिएक्शन्स करतो ऍट 373 केल्विन टेम्परेचरला, म्हणजेच 100 डिग्री टेम्परेचरला ही रिएक्शन्स करतो. काय होणार आहे? रिएक्शन्स करत असताना नॅचरली हा तुमचा न्यूक्लिओफाईल असेल, कोण? X, आणि R पॉझिटिव्ह असेल. इथेही H पॉझिटिव्ह असेल इलेक्ट्रोफाईल आणि NH2 न्यूक्लिओफाईल. हा न्यूक्लिओफाईल याच्यावर बॅक साईडनं अटॅक केला तर हा HX निघून जाईल आणि आपल्याला काय भेटल? प्रायमरी अमाइन्स भेटल असा, प्लस काय भेटणार आहे इथे? प्रायमरी अमाइन्स पहिल्या स्टेपमध्ये, आणि प्लस HX तयार होऊन जाईल. ठीक आहे. तर दॅट रिएक्शन्स वी आर कॉल्ड ॲज हाफमन्स अमोनोलेसेस किंवा अमोनोलेसेस ऑफ अल्किल हॅलाइड. असं आपल्याला नोट मध्ये लिहायचं आहे की व्हेन अल्किल हॅलाइड इज ट्रीटेड विथ एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनिया. अल्कोहोलिक अमोनियाच्या एक्सेस सोल्युशन सोबत जर अल्किल हॅलाइडची ट्रीटमेंट केली at about 373 Kelvin temperature in a seal tube, we get a primary amines called as Hauptmann's अमोनोलेसेस. आता ऍक्च्युअली काय आहे माहिती आहे का, की जेव्हा आपण अल्किल हॅलाइड एक्सेस मध्ये घेऊ, जर आपण एक्सेस मध्ये जर काय घेतला इथे अल्किल हॅलाइड जर काय घेतला एक्सेस मध्ये घेतला तर आपला फायनल प्रॉडक्ट कोणता येते माहिती आहे का? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. लक्ष ठेवा काय येणार आहे? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट हा फायनल प्रॉडक्ट येणार आहे. अमोनियम सॉल्ट हा आपल्याला फायनल प्रॉडक्ट भेटणार आहे जर आपण एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड घेतला तर काय होते? जर आपण एक्सेस मध्ये अल्किल हॅलाइड जर घेतला आणि यांची रिएक्शन्स अल्कोहोलिक अमोनिया सोबत जर केली सील ट्यूब मध्ये ऍट 373 केल्विन टेम्परेचरला, तर नॅचरली पहिल्या स्टेप मध्ये हा इथून अल्किल हॅलाइड पासून काय तयार होणार आहे? प्रायमरी अमाइन्सच बनल. पण हा प्रायमरी अमाइन्स जो तयार होत असतो हा मोर बेसिक असतो. कोणापेक्षा? अमोनियापेक्षा. आणि प्लस HX तयार होईल. पण हा जो आहे प्रायमरी अमाइन्स इट इज मोर बेसिक. हा मोर बेसिक आहे दॅन अमोनिया. अमोनियापेक्षा तो मोर बेसिक आहे. त्याच्यामुळे तो सेकंड स्टेप मध्ये पुन्हा काय करल? हा जो एक्सेस मध्ये घेतलेला अल्किल हॅलाइड आहे
यांच्यासोबत पुन्हा रिएक्शन्स करल. म्हणजे हा जो पहिल्या स्टेपमध्ये प्रायमरी अमाइन्स तयार झाला होता त्यापाशी रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे नायट्रोजनवर. बघा लक्षात ठेवायचं आहे, हे लोन पेअर न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट होणार आहे. हे H पॉझिटिव्ह आणि नायट्रोजन निगेटिव्ह. पुन्हा यांची रिएक्शन्स एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड घेतल्यामुळं याच्यातल्या अल्किल हॅलाइडच्या मॉलिक्युल सोबत होणार आहे. आणि असं झाल्यामुळं नॅचरली हा पुन्हा काय करल, हा याच्यावर बॅक साइड अटॅक करल आणि एक्स निगेटिव्ह निघून जाईल. हा H कोणासोबत जाईल, एक्स सोबत जाईल आणि आपल्याला सेकंडरी अमाइन्स तयार होईल. काय तयार होईल, असा सेकंडरी अमाइन्स तयार होईल प्लस HX. आता काय होईल की हा जो सेकंडरी अमाइन्स आहे पुन्हा याच्यापाशी एक रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे, पुन्हा तो मोर बेसिक झाला. पुन्हा तो सेकंडरी अमाइन्स काय करल, पुन्हा आपले लोन पेअर इलेक्ट्रॉन्स कोणासोबत रिएक्शन्स करल, या अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स करल ऍट 373 केल्विन टेम्परेचरला. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन पुन्हा होईल. हा इथे येईल तर हा एक्स निघून जाईल आणि हा कोणासोबत जाणार आहे, H पॉझिटिव्ह सोबत. आणि त्यामुळे आपल्याला काय भेटल, अशा प्रकारे टर्शरी अमाइन्स भेटल. काय भेटल, असा टर्शरी अमाइन्स भेटल प्लस HX. पुन्हा हा जो टर्शरी अमाइन्स आहे हा सुद्धा मोर बेसिक आहे. R3N लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. पुन्हा तो अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स करल फोर्थ स्टेप मध्ये. बघा लक्षात ठेवायचं आहे, फोर्थ स्टेप मध्ये पुन्हा तो जो तयार झालेला थर्ड स्टेप मधला टर्शरी अमाइन्स आहे तो टर्शरी अमाइन्स पुन्हा कोणासोबत रिएक्शन्स करल, अल्किल हॅलाइड सोबत. आणि तो काय करल, पुन्हा आपले लोन पेअर इलेक्ट्रॉन्स याला देईल आणि कॉर्डिनेट बॉन्ड तयार करल. काय तयार करल, कॉर्डिनेट बॉन्ड तयार करल. आणि आपल्याला R4N पॉझिटिव्ह X निगेटिव्ह असा क्वाटर्नरी, 4 असल्यामुळे आपण काय म्हणतो याला, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होईल. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होऊन जाईल. तर अशा प्रकारे हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होईल. ज्यावेळेस तुम्ही एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड घेसाल तर त्यावेळेस काय तयार होणार आहे, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होणार आहे. त्याच्यामुळे या रिएक्शनचे लिमिटेशन्स आहेत. काय आहेत, लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स आहे म्हणजे तुम्हाला जर प्रायमरी अमाइन्स तयार करायचा असेल, प्रायमरी ऍलिफॅटिक अमाइन्स, ते सुद्धा ऍलिफॅटिक अमाइन्स जर तयार करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागते, एक्सेस ऑफ अमोनिया घ्यावं लागते. काय घ्यावं लागते, एक्सेस ऑफ अमोनिया. म्हणजे कोणाकोणाची रिएक्शन्स करावं लागते, अल्किल हॅलाइड तर तुम्ही लिटल अमाऊंट मध्ये घेसाल, अल्किल हॅलाइड तर घेसालच, आहे की नाही. पण या अल्किल हॅलाइड सोबत जो अमोनिया घेता तो एक्सेस क्वांटिटी मध्ये घ्यावा लागेल तुम्हाला. इथे जे तुम्ही अमोनिया घेणार आहे तर हा अमोनिया तुम्हाला एक्सेस मध्ये घ्यावा लागेल, अल्कोहोलिक अमोनिया इन अ सील ट्यूब मध्ये 373 केल्विन टेम्परेचरला. आणि हा जर अल्कोहोलिक अमोनिया जर एक्सेस मध्ये घेतला तर नॅचरली द मेजर प्रोडक्ट इज प्रायमरी अल्किल हॅलाइड. तुमचा जो मेजर प्रोडक्ट आहे तो काय भेटल तुम्हाला, प्रायमरी अमाइन्स भेटल. काय भेटल, प्रायमरी अमाइन्स ऍज ए मेजर प्रोडक्ट भेटल. म्हणजे फक्त प्रायमरी अमाइनच भेटल असं नाही, थोड्याफार प्रमाणात सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी भेटते, पण मेजर प्रमाणात कोणता भेटणार आहे, प्रायमरी अमाइन्स भेटते जर एक्सेस मध्ये घेतलं तर. आणि प्लस HX निघून जाईल. तर पहिलं लिमिटेशन्स आहे, आलं लक्षात. तर त्यामुळे आपल्याला जर परीक्षेतनी इथिल क्लोराईड पासून, म्हणजे इथिल क्लोराईड पासून असं विचारलं असतं आपल्याला क्वेश्चन की इथिल क्लोराईड पासून इथिल अमाइनस तयार करून दाखवा, तर इथिल अमाइन्स तयार करून दाखवा. तर ही रिएक्शन्स करत असताना इथिल क्लोराईडचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला असेल. हा इथिल क्लोराईड आहे, याची रिएक्शन्स तुम्हाला एक्सेस ऑफ अमोनिया सोबत करावं लागली असती. कोणासोबत रिएक्शन्स करावं लागली असती, एक्सेस ऑफ अमोनिया सोबत करावं लागली असती. अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ एक्सेस ऑफ अमोनिया सोबत करावं लागली असती ऍट 373 केल्विन टेम्परेचर इन अ सील ट्यूब. देन अँड देन द मेजर प्रोडक्ट इज प्रायमरी अमाइन्स. त्यावेळेस तुम्हाला मेन प्रोडक्ट तुमचा काय भेटला असता, इथिल अमाइन्स भेटला असता प्लस HCl. अशा प्रकारे ही रिएक्शन्स मध्ये इन्फॉर्मेशन्स आहे. पण तुम्ही जर हेच रिएक्शन्स मध्ये तुम्हाला जर म्हटलं असतं की एक्सेस ऑफ इथिल क्लोराईड, एक्सेस ऑफ इथिल क्लोराईडची रिएक्शन्स कोणासोबत रिएक्शन्स करा म्हटलं असतं, अल्कोहोलिक अमोनिया सोबत करा म्हटलं असतं ऍट 373 केल्विन टेम्परेचरला, तर आपल्याला मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट भेटल. बघा, इथिल क्लोराईडची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, एक्सेस ऑफ इथिल क्लोराईडची रिएक्शन जर केली आपण अमोनिया सोबत, हे लक्षात ठेवायचं आहे की आपण काय करून राहिलो म्हणून.
अल्कोहोलिक अमोनिया सोबत इन अ सील ट्यूब मध्ये, तर नॅचरली पहिल्या स्टेपमध्ये हा न्यूक्लिओफाईल इथे जाईल, तर हा न्यूक्लिओफाईल निघून जाईल आणि आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये काय भेटल, इथिलामाइन भेटल प्लस HCl. पण पुन्हा हा जो इथिलामाइन्स आहे, पुन्हा यांच्यापाशी 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहेत, त्यामुळे पुन्हा हे कोणासोबत रिएक्शन्स करल, दुसऱ्या इथिल क्लोराइडच्या मॉलिक्यूल सोबत बॅकसाइड अटॅक करल SN2 मेकॅनिझम नुसार. हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स याला दिल्या जाईल, म्हणजेच बॅकसाइड अटॅक करल, इथून H आणि इथून Cl निघून जाईल आणि आपल्याला काय भेटल, डायइथिल अमाइन्स भेटल. या प्रकारे डायइथिल अमाइन्स तयार होऊन जाईल है ना, म्हणजे सेकंडरी अमाइन्स बनल प्लस HCl. पुन्हा हा जो सेकंडरी अमाइन्स आहे म्हणजे तिसऱ्या स्टेप मध्ये CH2/2 NH, अशा प्रकारे हा डायइथिल अमाइन्स पुन्हा काय होईल, एक इथिल आयोडाइड सोबत तो पुन्हा रिएक्शन्स करल, इथिल क्लोराइड सोबत तिसऱ्या स्टेप मध्ये. वापस तो याच्यासोबत न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स करल, पुन्हा HCl निघून जाईल आणि आपल्याला काय भेटल, असा ट्रायइथिल अमाइन्स तयार होईल, म्हणजे टर्शरी अमाइन्स तयार होईल प्लस HCl. पुन्हा जो हा ट्रायइथिल अमाइन्स आहे C2H5/3 तिसऱ्या चौथ्या स्टेप मध्ये, हा ट्रायइथिल अमाइन पुन्हा इथिल क्लोराइड सोबत रिएक्शन्स करल फोर्थ स्टेप मध्ये आणि पुन्हा याच्यासोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करल आणि आपल्याला एक टेट्रा इथिल अमोनियम सॉल्ट तयार करल. 4 टाइम्स तो नायट्रोजनला अटॅच झाला, आता कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार होते इथे आणि आपल्याला असा टेट्रा इथिल अमोनियम सॉल्ट तयार होईल, टेट्रा इथिल अमोनियम सॉल्ट तयार होईल. तर या प्रकारे ही रिएक्शन्स होईल. आता या रिएक्शनचा मेन ड्रॉबॅक्स असा आहे की आपल्याला फक्त जर प्रायमरी अमाइन्सच तयार करायला सांगितला असता तर आपण हा तयार करू शकलो नसतो, कारण हे मिक्सचर तयार झालं असतं, मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स तयार, क्वाटर्नरी अमाइन्स तयार झालं असतं. अँड सेपरेशन ऑफ दिस मिक्सचर आर व्हेरी डिफिकल्ट. दॅट्स वाय अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड इज नॉट अ गुड मेथड फॉर प्रिपरेशन्स ऑफ प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन्स तयार करण्यासाठी ही चांगली मेथड नाही आहे. त्याचं कारण आहे की ऑन alkylations of ammonia we get a mixture of primary, secondary, tertiary and quaternary ammonium salt, and separation of these amines are very difficult, and that's why it is not a good method for preparations of primary amines. असाही क्वेश्चन विचारते की why it is not a good method for preparation of primary amines. तर तिथे सांगायचं आहे की when alkyl halide is treated with alcoholic ammonia we get a mixture of primary, secondary, tertiary and quaternary ammonium salt, आणि सेपरेशन ऑफ देम आर व्हेरी डिफिकल्ट, अँड दॅट्स वाय इट इज नॉट अ गुड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन्स. हे तर झालं पहिलं लिमिटेशन्स. आता जर आपण एरोमॅटिक अल्किल हॅलाइड घेतला असता, दुसरं एक लिमिटेशन असं आहे की लिमिटेशन्स मध्ये दुसरं लिमिटेशन्स लक्षात ठेवायचं आहे की आपण जर एरोमॅटिक एरिल हॅलाइड जर घेतला असता आणि एरिल हॅलाइडची रिएक्शन्स अल्कोहोलिक अमोनिया सोबत जर केली असती तर हे रिएक्शन्स झाली नसते. लक्षात ठेवायचं आहे, नो रिएक्शन्स इज ऑकर, बिकॉज इन एरोमॅटिक कंपाऊंड, जे एरोमॅटिक कंपाऊंड असतात, लक्षात ठेवायचं आहे, तर एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये आपण एनिलीन तयार करू शकलो नसतो या मेथडनुसार, बिकॉज इन एरोमॅटिक कंपाऊंड्स द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इज देअर. Nucleophilic substitution reaction is not occur in normal conditions. In aromatic compounds, जे aromatic compound असतात, they do not undergo nucleophilic substitution reaction normally. Nucleophilic substitution reactions normally, and that's why the aromatic amines are not prepared by this method. म्हणून या मेथड नुसार आपण aromatic amines तयार करत नाही. तिसरं लिमिटेशन्स या रिएक्शनचं असं आहे, लिमिटेशन्स ऑफ अमोनोलिसिस मध्ये बघा, तिसरं लिमिटेशन असं आहे की जर तुम्ही टर्शरी अल्किल हॅलाइड घेतला, काय घेतला, असा टर्शरी अल्किल हॅलाइड घेतला, म्हणजेच प्रायमरी अल्किल हॅलाइडच्या ऐवजी टर्शरी अल्किल हॅलाइड घेतला, टर्शरी ब्युटिल क्लोराइड ब्रोमाइड घेतला आणि यांची रिएक्शन जर कोणासोबत करायला सांगितली असती, तुम्हाला अल्कोहोलिक अमोनिया सोबत करायला सांगितली असती ना सील ट्यूब मध्ये, तर सील ट्यूब मध्ये ऍट अबाउट 373 केल्विन टेम्परेचर देअर अंडरगो एलिमिनेशन्स रिएक्शन्स. काय झालं असतं, हे
एलिमिनेशन्स रिएक्शन झाली असती रॅदर दॅन सबस्टिट्यूशन. रॅदर दॅन सबस्टिट्यूशन, सबस्टिट्यूशन्स रिएक्शनच्या ऐवजी ही एलिमिनेशन्स रिएक्शन झाली असते. हा वाला ब्रेक झाला असता पहिल्यांदा कार्बन आणि क्लोरीन बॉन्ड, इझिली ब्रेक होऊन एक स्टेबल टर्शरी कार्बोकॅटायन तयार झाला असता आणि स्टेबल टर्शरी कार्बोकॅटायन तयार होऊन हा न्यूक्लिओफाइल फ्री झाला असता आणि फायनली याच्यामधून एच पॉझिटिव्ह बीटा पोझिशन्सचा निघून गेला असता, या पोझिशनचा एक एच निघून गेला असता आणि बेसिक कंडिशन्स मध्ये एच पॉझिटिव्ह इथून निघून गेला असता आणि फायनली आपल्याला अल्कीन भेटला असता. काय भेटला असता? अल्कीन. म्हणजे एलिमिनेशन रिएक्शन झाली असती प्लस एच पॉझिटिव्ह निघून गेला असता, त्याच्यामुळे आपल्याला अल्कीन आयसोब्युटिलीन तयार झाला असता. आणि म्हणून आपण हे टर्शरी अल्किल हॅलाइड मध्ये ही रिएक्शन करू शकत नाही, बिकॉज रॅदर दॅन सबस्टिट्यूशन्स इट अंडरगो एलिमिनेशन्स रिएक्शन्स. क्लिअर झालं? त्याच्यामुळं आपल्याला ह्या सर्व रिएक्शन समजल्या पाहिजेत आणि आपल्याला कोणता प्रॉडक्ट तयार करायला लागला तोही समजला पाहिजे. नेक्स्ट या रिएक्शन्स मध्ये लक्षात ठेवायचं आहे की वेन एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड इज ट्रीटेड विथ अल्कोहोलिक अमोनिया, हाऊ मेनी मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड इज रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट अल्किलेशन्स. काय बोललो मी? याचं जर आपण कम्प्लीट अल्किलेशन जर करायचं असेल तर हाऊ मेनी मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड्स आर रिक्वायर्ड, किती मोल अल्किल हॅलाइडचे लागतील कम्प्लीट अल्किलेशन्स करण्यासाठी? तर तुम्ही त्याचं उत्तर काय देसाल? 4 मोल क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार करण्यासाठी. कारण आपण जर ही रिएक्शन्स केली कोणासोबत? अमोनिया सोबत, तर पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला माहिती आहे, मी इथे एलिमिनेटेड प्रॉडक्ट लिहितो, तर प्रायमरी अमाइन्स भेटल, 1 मोल इथे लागला. प्रायमरी अमाइनची पुन्हा अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स केली तर पुन्हा तुम्हाला काय भेटल? सेकंडरी अमाइन्स भेटल, R2NH. अशा प्रकारे हा सेकंडरी अमाइन्स भेटल. पुन्हा या सेकंडरी अमाइनची अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स केली तर टर्शरी अमाइन्स तयार होईल आणि पुन्हा आपण टर्शरी अमाइनची अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स केली तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होईल. आणि त्याच्यामुळे आपल्याला किती मोल अल्किल हॅलाइड्स तयार लागतील? हे 1 मोल, त्यानंतर हा दुसरा मोल, हा तिसरा मोल आणि हा चौथा मोल. फॉर कम्प्लीट अल्किलेशन्स ऑफ अमोनिया करण्यासाठी 4 मोल ऑफ अल्किल हॅलाइड्स आर रिक्वायर्ड. क्लिअर झालं? असाही क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह साठी विचारू शकते. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. त्यामुळं तुमच्या हे जे रिएक्शन्स पाहिली तर त्याच्यामध्ये सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही अल्किल हॅलाइड जर घेतला तर तो प्रायमरी अल्किल हॅलाइड घ्यायचा आणि अमोनिया सोबत जे रिएक्शन्स करतो तर अमोनिया कसा घ्यायचा आहे? एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनिया घेणार आहोत, तरच आपल्याला प्रायमरी अमाइन्स हा मेजर प्रॉडक्ट तयार होईल. बरोबर आहे की नाही? तुम्हाला जर प्रायमरी अमाइन्सच तयार करायचा असेल मेजर प्रॉडक्ट तर तुम्हाला अमोनिया हा एक्सेस मध्ये घ्यावा लागेल, हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर अल्किल हॅलाइड एक्सेस मध्ये घेतला तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होईल ऍज अ मेजर प्रॉडक्ट. आणि दुसरं एक लिमिटेशन, तुम्ही जर हे टर्शरी अल्किल हॅलाइड घेतला, हीच रिएक्शन्स करत असताना हा जर अल्किल हॅलाइड टर्शरी अल्किल हॅलाइड घेतला आणि यांची रिएक्शन्स अल्कोहोलिक अमोनिया सोबत केली आहे ना, तर नॅचरली ही रिएक्शन्स एलिमिनेशन्स रिएक्शन्स होईल आणि वी गेट आयसोब्युटिलीन म्हणजे अल्कीन तयार होईल. रॅदर दॅन सबस्टिट्यूशन्स वी गेट काय भेटाल? एलिमिनेटेड प्रॉडक्ट म्हणजे आयसोब्युटिलीन तयार होईल. आपल्याला एलिमिनेटेड प्रॉडक्ट तयार होईल म्हणजे एलिमिनेशन्स रिएक्शन्स होईल. तर हे सुद्धा एक इन्फॉर्मेशन या रिएक्शन्स मध्ये समजून घ्यायची आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? आता आपण दुसरी जी मेथड आहे ते समजून घेऊ. दुसरी मेथड कोणती आहे? रिडक्शन्स. लक्ष ठेवा. आता बघा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत हे सर्व. तर नेक्स्ट आता आपण कोणत्या पोर्शन्स वर फोकस करू? रिडक्शन्स. नेक्स्ट पेज वर घेतो मी. बघा आता रिडक्शन्स पूर्ण कंप्लीट करू. सेकंड टाइप मध्ये रिडक्शन जर म्हटलं तर मी आताच सांगितलंय की कोणत्याही चॅप्टर मध्ये रिडक्शन्स येऊ तर ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍड करणे म्हणजे रिडक्शन. ही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि हायड्रोजन तुम्ही नेसेंट हायड्रोजन जर ऍड करत असेल तर त्याला रिएजंट लागते. मॉलिक्युलर हायड्रोजन जर करत असेल तर त्याला कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन म्हणतो, निकेल PTPD. आणि तुम्ही जर हायड्राइड आयन डोनर करत असेल तर हे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट जे आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, हे हायड्राइड आयन डोनर असतात. दुसरं रिडक्शन्स करत असताना आपण रिडक्शन्स म्हणजेच दुसरी डेफिनेशन अशी सुद्धा असते,
रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, समोरच्या फंक्शनल ग्रुप मधून ऑक्सिजन काढून टाकणे म्हणजे ही रिडक्शन होते, किंवा हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम काढून टाकणे फंक्शनल ग्रुप मधून, त्याला ही रिडक्शन्स म्हणतात. तर आता बघा, आपण ज्या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स करणार आहोत आणि अमाइन्स तयार करणार आहोत, तर त्या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स कोण कोण रिडक्शन्स करू शकते हे पहिले समजून घेणार, आणि रिडक्शन्स सिंपल मध्ये त्यांचं रिडक्शन्स रिएक्शन्स करू आपण. त्याच्यामुळे पाठ करण्याचं कामच नाही आपल्याला. इथपर्यंत लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते? तर सर्वात पहिला जो रिडक्शन्स करण्यासाठी आपण घेणार आहोत तो आहे नायट्रो अल्केन. नॅचरली त्या फंक्शनल ग्रुपमध्ये नायट्रोजन पाहिजे तरच अमाइन्स तयार होईल त्यांच्यापासून. नायट्रो अल्केन आपण RNO2 असा डिनोट करत असतो. आता यांचं रिडक्शन्स करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण जे रिड्युसिंग एजंट वापरतो, यासाठी आपण रिड्युसिंग रिएजंट वापरत असतो. तर ते रिड्युसिंग रिएजंट नायट्रो अल्केनचं रिडक्शन्स करण्यासाठी स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंट वापरतात. स्टीन इन कॉन्सन्ट्रेटेड SCl हा वापरू शकतो आपण, आयर्न इन कॉन्सन्ट्रेटेड SCl हा वापरू शकतो, किंवा झिंक इन कॉन्सन्ट्रेटेड SCl हा सुद्धा वापरू शकतो. आणि या सर्वांचा रोल एकच आहे की समोरच्या फंक्शनल ग्रुपले म्हणजे नायट्रो ग्रुपले रिड्यूस करण्यासाठी ते नेसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड करतात. दुसरं जे रिडक्शन्स करतो आपण, तर त्यासाठी रिड्युसिंग एजंटच्या ऐवजी कॅटॅलिटिक रिडक्शनही करू शकतो आपण. कॅटॅलिटिक रिडक्शन्स. तर कॅटॅलिटिक रिडक्शन्स आपण कॅटॅलिस्ट कोणते कोणते वापरतो? एक तर निकेल वापरू शकता तुम्ही, आहे की नाही? त्यापेक्षा महागडा कॅटॅलिस्ट प्लॅटिनियम वापरू शकता, आणि त्याही पेक्षा महागडे कॅटॅलिस्ट म्हणजे पॅलेडियम हे सुद्धा वापरू शकता. हे मॉलिक्युलर हायड्रोजन देतात. शेवटी रिडक्शनचा आन्सर एकच येणार आहे. किंवा यांच्याही पेक्षा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आपण वापरू शकतो, तो म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. कोणता आहे? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. हा वाला पॉवरफुल रिड्युसिंग एजंट सुद्धा तुम्ही वापरू शकता, LiAlH4 इन इथरच्या प्रेझेन्स मध्ये. तर हा हायड्राइड आयन डोनर आहे आणि यांची रिएक्शन्स आपल्याला बॅलन्स करण्याचं काम नाहीये. बघा, आता ही जी रिएक्शन्स करणार आहोत आपण, तर या रिएक्शन्स मध्ये 1 बाय 1 पहिली आपण रिड्युसिंग रिएजंटचा वापर करून ही रिएक्शन्स करणार आहोत. म्हणजे पहिली वाली रिएक्शन्स आपण रिड्युसिंग रिएजंट घेऊ. तर कोणता रिड्युसिंग रिएजंट घेणार आहे? बाय युझिंग टीन इन कॉन्सन्ट्रेटेड SCl. कोणताही घेतला तरी चालते तुम्ही, आहे की नाही? हा घेणार आहोत आपण. आणि इथे जर मी नायट्रो अल्केन घेतला, काय म्हणणार आहोत आपण याला? नायट्रो अल्केन. हा नायट्रो अल्केन याची रिएक्शन जर कोणासोबत केली तुम्ही? टीन इन कॉन्सन्ट्रेटेड SCl सोबत, आहे की नाही? तर हा काय देणार आहे? नेसेंट हायड्रोजन देईल रिडक्शन्स करण्यासाठी या फंक्शनल ग्रुपचा. किती हायड्रोजन्स लागतील बरं सांगा? आपल्याला माहिती आहे की आपल्याला इथून 2 ऑक्सिजन काढायचे आहे आणि इथे हायड्रोजन ऍडही करायचे आहे. आणि म्हणून 2 ऑक्सिजन जर काढायचे असेल तर आपल्याला नॅचरली हायड्रोजन्स किती लागतील? 4 लागतील. आणि 2 त्याच्यात ऍड करण्यासाठी लागतील. म्हणजे टोटल नेसेंट हायड्रोजन्स किती द्यावं लागेल तुम्हाला? 6. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून आपला फंक्शनल ग्रुप कशात कन्वर्ट होईल? RNH2 प्रायमरी अमाइन्स प्लस साईड प्रॉडक्ट काय भेटल? टॉईस H2O. अशा प्रकारे आपण नायट्रो अल्केन पासून प्रायमरी अमाइन्स तयार करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आता एक एक्झाम्पल घेऊ इथे आपण, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर एक्झाम्पल मध्ये आपण जेव्हा एक्झाम्पल घेऊ इथे, तर नायट्रो अल्केन मध्ये तर नायट्रो इथेन घेऊ. काय घेणार आहोत? सपोज मी एक नायट्रो इथेन घेतला आणि या नायट्रो इथेनची रिएक्शन्स कोणासोबत करायला सांगितली तुम्हाला? टीन इन कॉन्सन्ट्रेटेड SCl सोबत. तर हा काय करणार आहे? 6 नेसेंट हायड्रोजन देईल. तुमच्या लक्षात आलं असेल, हा फंक्शनल ग्रुप रिड्यूस करण्यासाठी ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन करावं लागते. 2 ऑक्सिजन काढण्यासाठी 4 हायड्रोजन्स लागणार आहे. आणि त्यामुळं आपल्या या कंपाऊंडचा जो प्रॉडक्ट तयार होईल तो काय तयार होणार आहे? प्रायमरी अमाइन्स म्हणजे इथिल अमाइन्स तयार होईल प्लस टॉईस H2O. अशा प्रकारे आपण इथिल अमाइन्स तयार करतो, किंवा अमायनो इथेन, आहे की नाही? असा तयार करतो. कोणापासून? नायट्रो इथेन पासून. जर तुम्हाला इथिल अमाइन किंवा इथेना अमाइन्स तयार करायला सांगितला तर अशा प्रकारे करसाल. इव्हन तुम्ही एरोमॅटिक ॲनिलीन तयार करायचा असेल तर नायट्रोबेन्झिनची रिएक्शन्स, जर तुम्ही नायट्रोबेन्झिनची रिएक्शन्स कोणासोबत केली? टीन इन कॉन्सन्ट्रेटेड SCl. तर यांचा रोल लक्षात ठेवायचा आहे. हे नेसेंट हायड्रोजन देतात
आणि किती नेसेंट हायड्रोजनची गरज आहे आपल्याला 6, कारण हा जो फंक्शनल ग्रुप आहे ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन करायचं आहे आपल्याला, आणि आपल्याला मेन आन्सर काय भेटणार आहे याचं, ऍनिलीन भेटल अशा प्रकारे, प्लस ट्वाइस H2O. तर अशा प्रकारे आपण ऍनिलीन सुद्धा या रिएक्शन्स मध्ये तयार करू शकतो. कोणताही नायट्रो अल्केन घ्या, इवन तुम्ही 2 नायट्रोप्रोपेन घेतला, 2 पोझिशन्सला आपण नायट्रो ग्रुप दिला है ना, 2 पोझिशन्सला नायट्रो ग्रुप दिला, 2 नायट्रोप्रोपेन, आणि यांची रिएक्शन सुद्धा मला जर कोणासोबत करायला सांगितली असती, SN इन कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत करायला सांगितली असती, तर नॅचरली ही रिएक्शन्स करत असताना, बरोबर आहे की नाही, मला पाठ करायचं कामच नव्हतं की 6 नेसेंट हायड्रोजन्स आपण इथे देणार आहोत. हा NO2 ग्रुप जो आहे हा रिड्यूस होईल आणि रिडक्शन्स केल्यानंतर याचं कन्व्हर्शन कशात होईल, प्रायमरी अमाइन्स मध्ये होईल, म्हणजेच प्रोपेन 2 अमाइन्स तयार होईल, प्लस किंवा सेकंडरी प्रोपिल अमाइन्स तयार होईल, प्लस ट्वाइस H2O. अशा प्रकारे आपण सेकंडरी प्रोपिल अमाइन सुद्धा तयार करू शकतो. ते हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर हे झाली पहिली मेथड. कोणासोबत आपण रिएक्शन्स केली बाय युझिंग रिड्युसिंग रिएजंट. यापैकी कोणताही घेतला तरी चालते. Fe इन कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतला तरी सेम होईल आणि Zn इन HCl घेतला तरी सेम होईल. आता आपण कॅटॅलिटिक रिडक्शन्स करू. सेकंड जे आहे ते आहे कॅटॅलिटिक रिडक्शन्स. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. तर आपल्याला आता सध्या 3च मिनिट राहिलेले आहे, तर पुन्हा आपल्याला जॉईंट व्हायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला कॅटॅलिटिक रिडक्शन्स, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड वालं रिडक्शन्स आणि हे नायट्रो अल्केनचं, सायनाइडचं आणि अमाइडचं हे तिन्ही सांगणार आहोत. त्याच्यामुळे पुन्हा तुम्हाला जॉईंट व्हायचं आहे. पण जॉईंट व्हायसाठी तुम्हाला आता किती 3 मिनिटानंतर तर जॉईंट व्हायचंच आहे की नाही. त्याआधी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. पण जॉईंट तुम्हाला आपण जेव्हा बंद करू त्याच्यानंतर 10 मिनिटानं करायचं. 10 मिनिटानं पुन्हा जॉईंट व्हायचं आहे. तोपर्यंत 5-10 मिनिटं फ्रेश व्हा तुम्ही. ठीक आहे. पहिला मी आता स्क्रीनशॉट काढायला पहिले तुम्हाला सांगतो की हे 6 मी जे स्लाइड 6 शिकवल्या तुम्हाला आतापर्यंत, त्या 6 स्लाइडचे स्क्रीनशॉट काढून घ्या पहिल्यांदा.